जय भीम सर्वांना। काल महामानव आधुनिक भारताचे जनक परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती आपण साजरी केली। खरं तर जानेवारी महिन्यापासून ते आत्तापर्यंत तुम्ही बघाल तर बऱ्याच महामानवांचा जन्मदिवस आपण साजरा करत आहोत। त्यामध्ये राजमाता जिजाऊ आऊसाहेब असतील, रमाई माता असतील, सावित्रीमाई फुले असतील, फातिमा शेख असतील, महात्मा ज्योतिराव फुले असतील आणि आता भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपण काल संपूर्ण देशभरात संपूर्ण जगभरात साजरी झाली। आणि जे वाचक आहेत, ज्यांना सगळ्या गोष्टीचं ज्ञान आहे, जे म्हणजे खरा वाचक जो आहे ना, त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे योगदान आहे फक्त भारतासाठीच नव्हे तर भारतात राहणाऱ्या सगळ्या स्त्री पुरुषांसाठी, सगळ्या जाती धर्मातल्या लोकांसाठी असं हे राज्यघटना जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेली आहे, याचं योगदान फक्त जो वाचक वर्ग आहे त्यांच्यापर्यंतच मर्यादित आहे। आणि वाचक शिकलेला आणि वाचक याच्यामध्ये फरक आहे। शिकलेला माणूस, शिक्षित झालेला माणूस हा वाचन करतोच असं नाहीये। हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा म्हणालेले आहेत की जो शिक्षित आहे, जो शिकलेला आहे तो वाचन करतोच असं नाही। म्हणून मी वाचक असा शब्द वापरलेला आहे। जो वाचतो त्याला संपूर्ण माहिती असते। वेगवेगळ्या लेखकांनी इतिहासाच्या आधारावरती जी काही ग्रंथ लिहिलेले आहेत, जे काही कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत, खरं तर ते आपल्याला वाचलं पाहिजे। कारण आपल्याला इतिहास जर माहिती नसेल तर नेहमीचं माझं वाक्य आहे, तर आपण आपलं भविष्य, आपलं वर्तमान बनवू शकत नाही। तर ही खंत कायमच राहील की ज्या महात्मा ज्योतिराव फुलेंनी त्यावेळेसच्या समाजाचा जो ब्राह्मणी समाज होता आणि जो पगडा त्यांचा आपल्या ह्या संपूर्ण देशभरामध्ये होता, पहिला व्यक्ती म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले, जे सत्यशोधक होते, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी रायगडावरती शोधली, त्यांनी पहिला पोवाडा लिहिला। असे महात्मा ज्योतिराव फुले यांनी या समाजाच्या विरुद्ध, ज्या अंधश्रद्धा, रूढी, परंपरा याच्या विरुद्ध एक आवाज उठवला होता आणि संपूर्ण जात व्यवस्था, ज्या रूढी परंपरा यांच्या विरोधात एक बंड ठोकलं होतं। विशेषतः स्त्रियांसाठी त्यांनी समाजाच्या विरोधात जाऊन लढा दिला। तो म्हणजे ब्राह्मण समाजामध्ये विधवा महिलेचं मुंडन केलं जायचं, विधवाला पुनर्विवाहाचा अधिकार नव्हता आणि अशा वेळेला त्यांच्यावरती जे अतिच प्रसंग होत होते त्यातून एक अपत्य जन्माला यायचं, तर त्या नवजात बालकाचा मृत्यू, म्हणजे बऱ्याच काही गोष्टी होत्या ना, ज्या महिलांना धरून, खास करून महिलांना शिक्षित करण्याचं, पुन्हा जे खालच्या जातीतल्या लोकांना पाणी पिण्याचा अधिकार नव्हता त्यांच्यासाठी स्वतःची विहीर मोकळी करून देणारे हे पहिले महात्मा ज्योतिराव फुले होते। आणि त्यांनी पूर्ण समाजाच्या विरोधात जाऊन, म्हणजे आपण म्हणतो ना, नदीच्या प्रवाहाच्या विरोधात जाऊन त्यांनी कार्य केलं। विशेषतः महिलांसाठी त्यांच्या पत्नी सावित्रीमाई फुले यांनी लोकांचे शेणगोळे खाल्ले, पण हा वसा सोडलेला नाहीये। त्यानंतर पुढे जाऊन जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला आणि त्यांना या जाती व्यवस्थेचा जेव्हा चटके बसले, त्यांनी अभ्यास करून ते इतके शिक्षित झाले, त्यांनी बाहेरच्या देशामध्ये जाऊन बऱ्याच अशी पदव्या घेतलेल्या आहेत आणि बॅरिस्टर झालेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जेव्हा राज्यघटना लिहिली, त्या राज्यघटनेमध्ये प्रामुख्याने स्त्रियांसाठी जास्तीत जास्त सुरक्षा त्यांनी त्यामध्ये लिहून ठेवलेली आहे। म्हणजे आज आपण बोलतो, हे बोलण्याचं स्वातंत्र्य कोणी दिलेलं आहे, आपण फिरतो, हे फिरण्याचं स्वातंत्र्य कोणी दिलेलं आहे, आपण आपल्याला पाहिजे ती कपडे घालतो, ते स्वातंत्र्य कोणी दिलेलं आहे, आपण शिकतो, मी महिलांच्या बाबतीत म्हणते, आपण जे शिक्षण घेतो तो अधिकार कोणी दिलेला आहे, हा अधिकार आधी महिलांना होता का?
विशेषतः मी वरच्या जातीच्या लोकांना, वरच्या धर्माच्या लोकांना म्हणेन, जे ब्राह्मण समाजातून बिलॉंग करतात किंवा जे ब्राह्मणांना मानणारी लोक आहेत, खरंच त्यावेळेला त्यांनी महिलांना हे अधिकार दिलेले होते का? महिला शिक्षित होत्या का? महिलांना फक्त चूल आणि मूल इथपर्यंतच महिला मर्यादित, त्यांना बोलण्याचा अधिकार नव्हता, घरातल्या एखाद्या विषयावरती निर्णय घेण्याचा अधिकार नव्हता, वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये त्यांना अधिकार नव्हता. असे बरेच गोष्टी आहेत. महिलांना प्रसूती रजा नव्हती. महिलांसाठी समान काम समान वेतन हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मिळवून दिलं. मग ती देशातली कुठल्याही राज्यातली स्त्री असो, या सर्व स्त्रियांना हे अधिकार मिळवून देण्याचं काम केले ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. त्यांनी महिलांच्या न्याय आणि हक्कासाठी हिंदू कोड बिल जेव्हा संसदेत नामंजूर झालं, त्यावेळेला पहिला असा नेता होता ज्याने कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला होता, फक्त महिलांच्या न्याय आणि हक्कासाठी. आता ह्या महिला फक्त महाराष्ट्रातल्या होत्या का? नाही, या संपूर्ण भारत देशातल्या महिला होत्या. म्हणजे काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत जेवढ्या महिला आपल्या ह्या भारत देशामध्ये आहेत, ज्या आकाशाला उंच गवसणी घालताना दिसतात, ह्या कोणामुळे? तर महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा त्याला राज्यघटनेमध्ये रूपांतर केलं, त्यांच्यामुळे. तर यांचे ऋण आम्ही कधी विसरू शकत नाही. पण आता झालंय कसं माहितीये का? महिला शिक्षित झाल्यात, महिला शिकलेल्या आहेत, पण किती महिला ज्या आहेत ज्यांनी आपल्याला शिकवलेलं आहे, आपल्याला शिक्षणाचा अधिकार दिलेला आहे, ज्यांनी लोकांचे शेण गोळे खाल्लेले आहेत, यासाठी किती महिला आहेत ज्यांना ह्यांची नावं सुद्धा माहिती आहेत. आणि ही खंत आहे एक महिला म्हणून, मला ही खंत कायम राहणार आहे. कारण आम्ही त्याला एक शब्द आहे मराठीमध्ये, आम्ही उपकार जाणत नाही कोणाचे. कारण आमच्या दगडाखालचे हात आम्ही काढलेले आहेत, किंवा तो दगड या महामानवांनी आमच्या हाताखालून बाजूला केलेला आहे, म्हणून आपल्या हाताची कळ गेलेली आहे आणि आपण ते सगळं विसरलेलो आहोत. आता ज्या महिला प्रामुख्याने, जेव्हा आता बरेच धर्मांना घेऊन विषय जेव्हा चालतात, त्यावेळेला प्रामुख्याने बऱ्याच महिला आहेत ज्या सनातन म्हणून ज्या पुढे येतात. खरं तर मला कुठल्याही धर्माला कमी लेखायचं नाही, पण सनातन म्हणजे कट्टरता. आणि सनातन धर्मामध्ये जर तुम्ही आधी डोकावलं असतं तर त्या धर्मामध्ये महिलांना तुच्छतेचं स्थान होतं, महिला शिकू शकत नव्हत्या. जे मी आता विषय बोलले ते सगळे सनातन धर्मांमध्ये होते. पण आता महिला जेव्हा शिक्षित झाल्या तेव्हा त्यांना राज्यघटना आणि राज्यघटनेने दिलेले अधिकार हे विसरून त्यांना पुन्हा सनातन धर्म या देशामध्ये आणायचे. या अनुषंगाने मी बोलेन, खरं तर मी कुठल्याही जाती धर्माचा अपमान करत नाही, पण ज्यांनी आपल्याला शिक्षित केले त्यांचे उपकार जाणले पाहिजेत. आणि अशीच खंत एक तरुण मुलगा आहे, स्वप्नील तपासे, तथास्तु फाउंडेशनचे सचिव आहेत आणि शिक्षित आहेत. त्यांनी एक अत्यंत सुंदर असं पत्र त्यांच्या सोशल अकाउंटमध्ये त्यांनी प्रसिद्ध केलेलं आहे. ते पत्र आज मला वाचून दाखवावंसं वाटतं, कारण ही ज्योत जी तरुणांमध्ये उगवलेली आहे ना, ही ज्योत विझली नाही पाहिजे. जेवढे तरुण हे पत्र वाचतील, हे खरंच अतिशय वेदनादायक आहे. हे पत्र त्यांनी लिहिलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना, आणि त्यांना ही खंत आहे की आत्ताच्या महिला त्यांचे ऋण विसरलेले आहेत. तर हे पत्र मला आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांना वाचून दाखवायचंय. व्हिडिओ थोडा मोठा होतोय, तरीही वाचावा, विशेषतः तरुण वर्गाने वाचावं अशी सर्वांना विनंती करते. तर पत्राची सुरुवात, वंदनीय बाबासाहेब आंबेडकर, आपणास पत्र लिहिण्यास कारण की काल तुमची जयंती संपूर्ण देशात साजरी झाली. सर्वत्र जल्लोष होता, लोक नाचत होती, घोषणा करत होती, काहींनी पुस्तक वाचून तुम्हाला आदरांजली वाहिली. खूप छान वाटत होतं. मी पण काल जयंतीच्या कार्यक्रमात उपस्थित होतो. पण बाबासाहेब, एक शोकांतिका नेहमी जाणवते की आपल्या देशात अजूनही तुम्हाला न वाचणारा वर्ग आहे, जे अजूनही तुम्हाला जातीच्या दृष्टिकोनातून पाहते. काही ना तर तुम्ही लिहिलेले संविधान सुद्धा नकोसं वाटतं. ह्याहून अधिक मोठी शोकांतिका अशी की ज्या महिलांसाठी तुम्ही आणि तुमच्या आधी महात्मा फुले यांनी ज्या गोष्टीचा लढा दिला, ज्या त्रासातून महिलांना बाहेर काढलं, आज त्याचं बहुतांश महिला स्वतःला कूल दाखवण्यात
यावं म्हणून तुमच्याबद्दल न बोलणं पसंत करतात. त्या हनुमान जयंतीबद्दल बोलू शकतात, श्रीकृष्णाबद्दल बोलू शकतात, कधी नव्हे ते आता उदयास आलेले साधूंबद्दल सुद्धा बोलू शकतात. पण तुमच्याबद्दल बोलायचं झालं की त्या विसरून जातात. त्यांना कदाचित जात आठवत असेल, तुमच्या जयंतीच्या दिवशीच त्यांना असलेलं ज्ञान हरवतं किंवा हे सुद्धा ऐकायला येतं की मी ह्या सगळ्यात पडत नाही. आता ह्या स्त्रियांना काय म्हणावं? इतकंच नव्हे तर तुम्ही ज्या वेळेस बौद्ध धर्म स्वीकारला आणि सर्व हिंदू धर्मातील खालच्या जातीच्या समजल्या जाणाऱ्या वर्गाला बौद्ध धर्माची दीक्षा दिली, ते लोक आज काय करत आहेत हे ऐकून तुम्हाला राग नक्कीच येईल. राग ह्या करता कारण ज्या दलदलीतून तुम्ही ह्या सर्वांना बाहेर काढून 22 प्रतिज्ञा दिल्या त्याची पुडी बनवत आज ही मंडळी लपून छपून देव पुजतात. काही माझ्या देखील घरात आढळतात. देवाला माझा विरोध नाही आहे, पण विरोध आहे या गद्दारांना जे तुम्हाला धोका देत आहेत आणि ते मी ह्या नजरेने पाहू शकत नाही. एक तरतूद तुम्ही ह्या कायद्यात करायला हवी होती की ज्यांना तुम्ही ह्या समाजात स्थान मिळवून दिले त्यांनी जर तुमच्याशी गद्दारी केली तर त्यांना जन्मठेप देण्यात यावी. बाबासाहेब, माझं हे वाक्य कठोर आहे कारण मला तुमच्या कष्टाची जाणीव आहे आणि ह्या कष्टाचा गैरफायदा लोक घेत असतात. मला अतिशय चीड येते. असो, पत्राचा आशय मोठा झाला आहे, परंतु तुम्हाला वास्तविकता सांगण्यात माझं कर्तव्य आहे. आपला नम्र स्वप्नील तपासे. अशा अनुषंगाचं हे पत्र आहे. हे लिहिण्याचं धाडस सहसा कोणी करू शकत नाही, कोणी करणार नाही, पण आत्ताच्या काळामध्ये हे लिहिण्याचं धाडस स्वप्नील तपासे यांनी केलेलं आहे. म्हणून त्यामुळे त्यांचं खरोखर कौतुक. कारण ज्या महामानवांनी आम्हाला ह्या दलदलीतून, आम्हाला ह्या काळोखातून, अंधाऱ्या काळोखातून प्रकाशाकडे नेलं, जी ज्योत आमच्या मनामध्ये जी त्यांनी पेटवलेली आहे, त्या महामानवांना आम्ही कसं काय विसरू शकतो? त्यामुळे आम्ही इथून पुढे आमचा प्रण हा असणार आहे की जास्तीत जास्त महिला, मग त्या कुठल्याही धर्माच्या, जातीच्या, कुठल्याही राज्यातल्या महिला असेल त्यांच्यापर्यंत महात्मा ज्योतिबा फुले असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, सावित्रीबाई फुले असतील, यांनी जो लढा दिलेला आहे आणि ह्या फक्त महाराष्ट्रातल्या आपल्या महामानवांमुळे संपूर्ण देशातल्या जाती धर्माच्या लोकांचं कसं भलं झालेलं आहे हे त्यांच्यापर्यंत पोचवायचं आम्ही काम करू, असं आजच्या दिवशी आम्ही शपथ घेतो. एवढं बोलून थांबते. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र.